रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळंतिणीचा आहार म्हणून किंवा कंबरदुखी, पाठदुखी, अशक्तपणा असेल तर हा एक लाडू रोज खाल्ला की सगळ्या तक्रारी छू मंतर, तब्येत ठणठणीत आणि दिवसभरासाठी भरपूर एनर्जी देणारे हे लाडू उपासाला पण चालतात, पावसाळ्यात आणि थंडीत तब्येतीसाठी उत्तम. आणि बरं का, आपण इथे 2 प्रकारचे लाडू बघणार आहोत. एक म्हणजे काही ना काही कारणांनी ज्यांना साखर खाणं वर्ज्य आहे त्यांच्यासाठी कमी गोडाचे लाडू, आणि ज्यांना गोड पदार्थ हा व्यवस्थित गोड आवडतो त्यांच्यासाठी गोड लाडू पण बघणार आहोत. तर इथे आता आपण एक डिंकाचे लाडू बघणार आहोत. हा पावडर डिंका आहे. युजली हे लाडू बाळंतिणीने खावे असं म्हणतात, पण आपण सगळेच हे लाडू एन्जॉय करू शकतो. ह्यातले पदार्थ आपल्यासाठी पण तेवढेच पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. तर पावडर डिंकाचे लाडू आता आपण बनवायला घेऊयात. रेसिपीला सुरुवात करूयात. तर कच्च्या डिंकाचे लाडू बनवण्यासाठी 100 ग्रॅम डिंकाची पावडर घेतलीये. खडा डिंका असेल तरी चालेल, तो मिक्सर मधनं बारीक वाटून घेता येतो. कुठल्याही ड्रायफ्रुट्सच्या दुकानात तुम्हाला असा पावडर डिंक मिळू शकतो. आता हा 100 ग्रॅम डिंक वाटीच्या मापाने एक सपाट वाटी भरलाय आणि ह्याच वाटीच्या मापाने इतर साहित्य पण घ्यायचंय. हा बघा, एवढा बारीक आहे डिंक. जाड रव्यापेक्षा थोडा अजून जाड आहे, पण लाडवासाठी याहून बारीक डिंक लागणार आहे. तर हा डिंक एकदा मिक्सर मधनं फिरवून घेते. हा बघा, मिक्सर मध्ये इतका सुपर फाईन झालाय की जी तुम्हाला वाफ वाटते ना, ती वाफ नसून डिंकाची एकदम फाईन पावडर आहे. एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये डिंकाची पावडर काढून घ्यायची. आता जेवढा डिंक घेतला आता तेवढाच आणि त्याच वाटीच्या मापाने घेतलंय साजूक तूप, पण वजनी मापाने तूप जरासं कमी, म्हणजे 75 ग्रॅम भरलंय. तूप गरम करून पातळ करायचंय आणि थोडं थोडं करत हे सगळं तूप मी या डिंकाच्या पावडरीमध्ये घालणार आहे. आता ह्यातला डिंक हा खूप महत्वाचा घटक आहे. डिंकामुळे हाडं आणि सांधे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे एकंदरीतच हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतात. हे बघा, सगळं तूप घातल्यानंतर डिंक पूर्णपणे तुपामध्ये बुडालाय आणि हा डिंक कमीत कमी 1 आठवडा ते जास्तीत जास्त 3-4 आठवडे तुम्ही भिजत ठेवू शकता. मंडळी, 15-20 दिवस झालेले आहेत साजूक तुपामध्ये डिंक भिजत टाकून. काही दिवस इकडे तिकडे हा राहिला तरी चालतो, खराब होत नाही. फ्रीज मध्ये ठेवला नव्हता, फ्रीज बाहेरच ठेवला होता. आणि आता ह्याचे आपण लाडू करायला घेऊ. आता डिंकाच्या लाडवासाठी काय काय घ्यायचं हे तुम्हाला साधारण माहितीच आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला घ्यायचे बदाम, हे आहेत अक्रोड, त्याचप्रमाणे अजून काही पदार्थ आपण घालणार आहोत आणि मस्त मोमो डिंकाचे लाडू बनवणार आहोत. चला तर आता सुरुवातीला बघूयात ज्यांना साखर कमी खायची आहे त्यांच्यासाठी कमी गोड पौष्टिक लाडू. आणि बघूयात कच्च्या डिंकाच्या लाडवांसाठी काय काय साहित्य लागतं. ह्या सगळ्या पदार्थांचं प्रमाण काय घ्यायचं. तर डिंक घेतलाय 100 ग्रॅम, म्हणजे 1 वाटी डिंक जो आपण ऑलरेडी तुपामध्ये भिजत ठेवलाय. बदाम अर्धी वाटी 45 ग्रॅम, अक्रोड अर्धी वाटी 30 ग्रॅम, सीडलेस खजूर 1 वाटी 75 ग्रॅम आणि अर्धी वाटी गुळ 50 ग्रॅम. आणि लाडवांसाठी अजून घेतलेत हे 4 वेलदोड्यांचे दाणे, पाव टीस्पून जायफळ पावडर घेतलीये आणि पाव टीस्पून घ्यायचे सुंठ पावडर. आता पावसाळा किंवा थंडीमध्ये अशी सुंठ पावडर लाडवात घातली की तब्येतीसाठी पण चांगली आणि सर्दी खोकल्यावर पण गुणकारी असते. आणि इथे अजून घेतले 3 टेबलस्पून सुकं खोबरं आणि 1 टेबलस्पून खसखस. बाळंतिणीसाठी लाडू बनवणार असाल तर खसखस थोडी जास्त वापरा, कारण खसखस लॅक्टेशन साठी चांगली. आता हा जो खजूर घेतलाय तो लाडवाची गोडी वाढवतो. तर खजूर घ्यायचा मिक्सर मधनं बारीक वाटून. तर असा खजूर तर वाटून झालाय आणि आता बाकी साहित्य वाटण्याचा क्रम लक्षात घ्या. अक्रोड, खोबरं, खसखस ह्याच्यापेक्षा बदाम जास्त कडक असतात, त्यामुळे बदाम बारीक करेपर्यंत बाकी गोष्टींचा अगदी मेण होईल. त्यामुळे बदामाची पहिल्यांदा पावडर करून घ्यायची. हे बघा, बदाम आता असे बारीक वाटले गेलेत ना. आणि आता ह्या पावडरीमध्येच घालतीये वेलदोड्याचे दाणे, अक्रोड आणि हे सुकं खोबरं. आता ह्याच्यामध्ये खसखस, सुंठ आणि जायफळ पावडर पण घातलीये, पण समाव कॅमेरा बंद झाला आणि ह्या गोष्टी घालताना रेकॉर्ड झालं नाही. हे बघा, ही एक खसखस आणि ही आहे सुंठ आणि जायफळाची पावडर. आणि आता वाटलेल्या बदामाचा कट हे सगळं सामान परत एकदा मिक्सर मधनं वाटायचं. आणि हे बघा, सगळं अगदी बारीक एकसारखं वाटलं गेलंय.
आणि आता हे वाटलेलं मिश्रण परतून घेणार आहे. तूप घालून परतायची गरज नाही, कारण ड्रायफ्रुट्स मध्ये भरपूर तेल असतं आणि तेवढं तेल पुरेसं होतं. मंद गॅसवर हे सगळं हलकं शेकायचं आणि वाटलेला खजूर पण शेकून घ्यायचा. शेकून झालं की गॅस बंद करायचा आणि आता या भाजलेल्या ड्रायफ्रुट्सच्या पावडरमध्ये घालायचं तुपात भिजवलेला डिंक. आता तुम्ही बघितलं की आपण प्रत्येक जिन्नस काही वेगळा भाजून घेतला नाहीये, सगळे जिन्नस वाटून एकत्र भाजलेत. त्यामुळे ही पद्धत अतिशय सोयीची, सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. आणि ह्या मिश्रणात आता घालायचा गूळ. त्यासाठी गुळामध्ये घालायचंय अर्धा टीस्पून तूप आणि अर्धा टीस्पून पाणी. आणि आता हा गूळ गरम करून पातळ करायचा. गूळ जळू नये म्हणून मी गॅस बारीक ते मध्यम ठेवलाय. गूळ कडक आहे, पटकन वितळत नाहीये, त्यामुळे अजून थोडंसं पाणी लागणार आहे. तर हे घातलं अजून अर्धा चमचा पाणी. आता पूर्ण गूळ वितळला, गॅस करायचा बंद. आणि हा पातळ गूळ घालायचा ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय? तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडतात का? हे जाणून घ्यायला आवडेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आता ज्यांना कमी गोड लाडू हवेत त्यांनी ह्या स्टेजला लाडू वळून घ्या. पण ज्यांना व्यवस्थित गोड लाडू आवडतात, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्यासाठी हा जास्तीचा 50 ग्रॅम गूळ. आणि हा जास्तीचा घेतलेला अर्धी वाटी म्हणजे 50 ग्रॅम गूळ पातळ करून परत ह्या मिश्रणात घालायचा आहे. हा बघा, हा असा मिश्रणामध्ये पातळ केलेला जास्तीचा गूळ घातलाय. आणि आता हे मिश्रण थोडंसं गार होईपर्यंत थांबायचं आणि हाताला सहन होईल इतपत गार झालं की लाडू वळायचे. लाडू वळायच्या अगोदर मिश्रण जरासं मळून घ्यायचं, म्हणजे लाडू एकदम मऊ आणि नितळ होतील. छानपैकी मळून लाडवाचं मिश्रण मऊ झालेलं आहे. हे बघा, अगदी एका हाताने पण लाडू छान वळले जातात आणि किती सुरेख तुकतुकीत लाडू दिसताय. तर असा हा एक लाडू आणि एक ग्लास दूध सकाळी नाश्त्याला घेतला की पुढचे अनेक तास तुम्ही एनर्जेटिक राहाल. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून बेलचं चिन्ह मात्र नक्की दाबा. लाडू तयार. पिस्ते लावून सजवायचे आणि चकास. अशा प्रकारे दिलेल्या मापात एकूण 12 लाडू झाले. डिंक हा उष्ण असतो, त्यामुळे एक लक्षात घ्या, दिवसाला 1 किंवा 2च लाडू खा, त्याहून जास्त लाडू खाऊ नका. तर असे सुवासिक, पौष्टिक, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झाले. तर हा पावसाळा आणि येणारी थंडी बाधायला नको असेल तर असे पौष्टिक लाडू आहारात नेहमी घ्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.